ते असं कोण नाही म्हटलं का पूर्ण खर्च तुम्ही सुचला बा. आमच्या कोण काही झपत नाही म्हणून कपडे आम्ही घेतो, ब्युटी पार्लर वाली आम्ही सांगतो, असं करतो आणि तसं करतो, मार मोबाईलवर एकटी चबर चबर करतो. तुला समजत नाही का? समजत नाही का म्हटलं तुले? कायच लावलं वाई तू न कायच्या काही बैचंदेपणा मला नको सांगू. ते मला सांगू नको. ते तू त्याच जवळ ठेवते. असं कोणी म्हटलं आणि तसं कोणी म्हटलं तुला काय सारं काय म्हणजे माय लग्न करून दिलं असतं तुला काय मला का असंच लुटून दिलं असतं का बा कायच्या काही बापा? नारायण पुटते तुला काय माहिती? आता मी म्हातारे होऊन राहिली, मला पैसे लागणार नाही काय लागणार नाही का मला पैसे? सुनीसोबत भांडण झालं तेव्हा तर मोठी म्हणे माय 2 हात जिंदाबाद आहे, सही सलामत आहे, तोपर्यंत मी लाख कमावून घेऊन. हे सही काय तोंडाचीच बोतली आहे का तू? नाही तोंडाचीच बसरी आहे का म्हटलं? काय बाई जास्त फळफळ करशील ना 2 कानाखाली ठेवून देन. मी चांगल्यासाठी सांगून राहील. त्याच्याजवळ किती पैसा आहे? किती पैसा आहे त्याच्याजवळ? पैसा आहे म्हणून काय झालं? नाही पैसा आहे म्हणून काय झालं? पोरी काशी हात वरते करून ढकलून देत त्याच्याजवळ आहे ना. मग ते लग्न करून पुरलं नसतं ते बाई म्हणून लग्न तरी करून राहिली. काय कोणतं तेवढी ऐपत नसती झाली. माझं भिकाऱ्यानं नेऊन टाकलं असतं तुला. काय माहिती बाई भरजाला पायाली चांगला सोयरा भेटला म्हणून बळ झालं. तुला तर आर्य समाजात लग्न करून दिलं असतं. आपल्याजवळ तेच आहे ना. तेच आपल्याजवळ दुसरा पर्यायच नाही आपल्याजवळ. काय करतो माय? पर्याय नाही दुसरा. आता एवढे 40,000 कमावते तू. तुले मार 3-4 हजार रुपये भेटते महिन्याचे. ते कानात घालतं का तू? नाही कानात घालतं का म्हटलं? तू ना बाई कधीच माई व्हाय का नाही मला कधी कधी विचारते बापा. काही विचार नको करत जाऊ. मलाच तर विचारते तू माई व्हाय का नाही व्हाय मला तेच लय विचारते. आणि त्यातही बचल बचल केलं. आमचे कपडे आम्ही घेतो, तुमचे कपडे तुम्ही घ्या. तुही साडी आता घ्यायला गेलो 6-7 हजाराची चांगली तुही साडी होते. कमी पैशाची होते काय? नाही होते का? नवरीची साडी सांग तूच सांग. काय हो बाई देशील तर दे घेऊन. नाही तुम्ही साडीवर जायला तयार आहे तिथं. तूही सोय मोठी सांगून राहील तर मग काय तोंड उच्च करून बोलतो. जशी बोलतो तसं काय धमक तर काहीच नाहीये. बस काही ढंग नाही तुझ्यात. काय म्हणून चल चलावून बुडा बलाव काम करतो सारे. काय करावं मी काय करावं म्हटलं? तू भल्ली आहे बिचारे. आता होते पैसेवाले तर करून टाकला त्याच्याकडे सर्व. भल्ली आहे तू. मी तर म्हटलं होतं जशी आली तशी चालली जाय. काय लिहिली तर वापस? काय लिहिली म्हणजे बाबा माझ्या बापाचं घर होय, माझ्या घर होय. एवढा दिवस मी स्वतःच्या आईने जगली. मला कोणाचा आधार नाही पाहिजे. तू नसते ना तरी मी माझ्या लग्न एकटीने धुमधडाक्यात केलं असतं. शांता काकू आहे, पार्वती काकू आहे, गंगा काकू आहे, रश्मी काकू आहे. बापा भले गोष्टी सांगून राहिले नाकाची नक्की. आता लग्न करून द्यायची वेळ आली. तुला माहिती आहे एवढं मोठं घर कोणाला पोराला भेटलं पाहिजे म्हणून माहितीये बापा. घरातला हिस्सा पोरालाच भेटत असते ना. पोरीला काय भेटत असते? मोठी गोष्ट सांगून राहील तर घरातला हिस्सा पोरालाच भेटते, काही पोरीला नाही भेटत. मीला मागितलं तर मला भेटते. टेन्शन नको घेऊ. हे घर मी सोडणार नाहीये. घर जवळ घेऊन मॅनावर राहिले. माझ्या भावाला देत मी, कारण की आतापर्यंत तुला नाही केलं त्या पोराने नाही केलं. हे घर मायाच राहत आणि मीच इथे राहणार आहे. मीच साम्राज्य करणार आहे. सांगून राहील तुला पायाली असते तरी मायाच नाव, कारण की हे पूर्ण घर मी मायनावर करून ठेवलंय. समजलं काय? आय हाय व भल्ली बदमाश आहे व तू. काही फालतूचा तमाशा नको करू. चल लवकरात लवकर ते कागदार आणि सह्या कर. घर त्याच्या नावावर करून दे. बायचंदेपणा नको करू. सारं काय लोभाचेच काम करतं काय? हाट तुला काय वाटलं मी आडाय काय? एवढ्या दिवसाची मी गुपितल्या गुपित मला माहिती आहे ना सगळं साम्राज्य माया आहे. मला कोणाचं काही केल्यानं नाही केल्यानं माया काही भलं होणार नाहीये. मी माझ्या नावानं पैस करून ठेवला. माझ्या बापानं माझ्यासाठी एवढं मोठं घर ठेवलं ना. मी तर भाडे करून ठेवून त्याचे पैसे मी खाय. माझ्या नवरा किती सुखी असेल तरी. माय एवढा काय आणणार तर मला अजून माहित नव्हतं बापा. आता माहित झालं ना. चुपचाप बस. जसं दिसते तसं पाहत राहील, जसं दिसते तसं करत राहील. आज विचार सर्दी झाली. काही समजायलाच नाही राहिला. आवाजही भल्ला येऊन राहिला आजूबाजूचा. आणि त्यात तेही टेन्शन आहे मायावाला. सर्दी झाली तर दवाखान्यात चालली जाय. आता लग्न गिग्न हळदी गिळदी आहे तर तुला अजून मला वास लागते. हा जाय दवाखान्यात चालली जाय. हो बिचारे. काय आई तुम्ही मस्त मी काय पाहिजे तू माय वय. तुला मस्त मी 5,000ची साडी घेऊन देईन. हा मस्त ब्युटी पार्लर वाली मेकअप वाली सांगन त्या लग्नात माझ्या लग्नात. आणि तेच तुला मेकअप करून द्या. तुला आजपर्यंत केला नाही ना. आता माहितपर्यंत सुंदर कशी दिसतं कशी नाही दिसत. हा आई बी करायलाच लावून त्यावेळेला. नाही हो बाई अशी साडी सुधी मी काही साडी सुधी नाही आई. जशी पाठली बाई तशी तू. बरं बापा. मोठा आकात आहे माय पोरीबाईच्या जीवाचा. इथून जाण तिथं संसार करा. त्याच्या घरातले भांडे घासा. त्याचा संसार पुढे न्या. तिथं म्हातारा वाहन तिथं मला घे ना माय कोण कुठे जाते पोरीचं नशीब काही सांगता येईल. साधलं तर कोणाला चांगला नाही ते तर माय कोणाची पोरी जिंदगानीच वाया होऊन जाते. पाय माई सर्दीला की तुलाही लागून गेली नाही. हो ना बिचारे. वातावरणच तसं आहे ना माय काय करतं नाही तर काय हो बापा. पाणी पाऊस सर मी बिचारे पाय घराच्या बाहेर नाही. उन्हाळ्यातच काळा लागत होता. हे फालतूच पावसात काढण्याचं माझं लग्न किती मस्त झालं असतं. आता पाणी पाऊस सरा का तसा आहे बापा. झालं मग काय का थाव बाई. तू जर गेलीस ना उन्हाळ्यापासून तर मग बाई मस्त सुकाय पडला असता. हो नाही घरच्या वावरात पेरणं केलं असतं. यंदा लावून नसतं घातलं. बम पैसा गमावला असता. बम पैशात नाचली असते मी. आई सर्वेसोबत चांगली राहत जाय. अशी वासवास नको करत जाऊ. तू लोकांना वासवास करशील तर लोक तुला वासवास करन. तू एकटीच आहे. लोक 4-5 जण आहे म्हणून विचार करत जाय. मी काय वासवास करतो बाई. आई तुझा स्वभाव माहिती आहे मला. तू वासवाशीच आहे. तू बिचारे माझ्या नावाचा डंका वाजवतो. बोलू शाही नटवलं बिचारे आज. तू आहेस तशी तर मग काय करा बाबा. तू तशीच काय कोणाच्या नावाचा डंका वाजवा. आपले अयराला गिराले कपडे घ्यायला लागेल ना. 100 नाही 40-50 साड्या घेऊन घे. जवळच्या इले शांताबाई पार्वताबाई यायला गेले चांगल्या साड्या घ्यायला लागेल आपल्याला. बाकी पाहुणे आहे त्याला 300-200 रुपयावाला आपण गट्टाच्या गट्टा घेऊन येऊ. आली का दिल्ली बापा. आली का दिल्ली नाही काय 100 वाल्याच घेऊन येऊ. काय घालते का कोणी बॅट झाली का चांगल्या राहिले तर घालन. नाही राहिले तर कशा काय घालन. तू जर 100ची दिशील तर घालन काय कायच्या काही माय आई. नाही पार्लरची आई गय
कसे लोकांचे घर फोडायचे, कसं कोणाच्या जिंदगानीचा सत्यानाश करायचा तुम्हाला समजते बाई. भल्ला हुशार आहे व तुम्ही. व तंत्र मंत्र शिकून घ्या, लोकांच्या घराचा सत्यानाश करणं शिकून घ्या. सर त्यासारखे होईन तर मग आमच्यासारखे साधे लोक कुठे राहन? त्यासारखे तंत्र मंत्रवाले समोर करून देशील का सर्वेले? हो मी तर आहेच तंत्र मंत्रवाली, पण मी ना कोणाचे घर बरबाद नाही केले ना, म्हणून तर माझ्या घर भरलं आहे. तुमच्यासारख्या लोकांच्या घरात भिका मागायला नाही जायला लागत, किंवा मग याच्या त्याच्या जवळून लोकांचा सत्यानाश करून नाही घ्यायला लागत. चल चल होय तिकडे शेपारल्या तोंडाची. अवय बाई अय झिपरे, शांताबाईचे पोट्टे, शांताबाईची पोरगी म्हणाल तू लाज वाटते चार चौघासमोर? ह्या मारतोंडी काय अक्कल कधी यांना काय आहे ना बाबा तुले? व तुम्हाला काय करावं लागतं? जाणं आपल्या घरचं धुना, काय लोकांच्या घरचं धुता? मी काय लोकांच्या घरचं धुता म्हटलं. भली बैचंदी सवय पडली तुम्हाला, याच्या घरात झाकून पाहा, त्याच्या घरात झाकून पाहा. स्वतःच्या घरचं पाय ना, स्वतःच्या घरचं पाहिले. लोकांच्या लेकराला ठेव ठेव मग त्याच्याकडून कामं राबून घेता, स्वतः मस्त शावासारख्या घुमता, लोकांना म्हणता हो हो माझ्या घरी आहे म्हणून सही सलामत आहे ना. हा स्वतःच्या घरी असती तर पयाली असती तिच्यासारखी. त्याला तशी नव्हती म्हणा, तशी केलंही नसतं. पण संगत गुण, मायचा संगत गुण. जशी एक पोरगी पाहिली तशी तूही पय. काय आहे पयावाले? जाणव जास्त बचर बचर कायले करून राहिली, जास्त बचर बचर कायले करून राहिली म्हटलं. काय चवय तुला लावलं वय तिकडे शेंबाळ तोंडे? तुला सांगून राहिली बाई मी, तू का नाही हदीच रात जाय कमले. नंतर माया हातानं अशी अशी पिटशील ना. अहो पीठ नाही सांगून त्या अंगाचं अशी मातीत चांगली अशी विरगळून जाशील पाण्यासाठी सांगून राहिली. समजलं का? तंतर मंत्रवाली आहे मी, असा तंतर मंत्र करन ना. अहो मी जर तंतर मंत्र आली असते ना, त्यासारख्या लोकांना मी उभ्यानं मारलं असं, फूक मारली असती ना, तू मेली असती. पीठ नाही सांगत, असं नाही सांगत, माझ्या गळ्या बसला म्हणून सांगत अशी बोलली असती तुले का? तुला बोलायला लब्ज नसते राहिली, पण माझ्या गळ्या बसला म्हणून सांग, उभ्यानं बोलू नाही शकत मी. त्यानंतर बाई तुला अशी उभ्यानं धुतली असती मी ना. आजपर्यंत पैदा नाही झाला मला असा धुन काढणारा. तू काय धुन काढशील? हो कोणत्या झाडाची मुली वय तू अशी? तूच लोकांना धुन काढता ना, काय तुला लोक धुन काढणार आहे? बैचंड्यात उतरायची. म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव. आमच्या मनी भावही आहे, आमच्या मनी देवही आहे, आमच्या मनी सगळंच आहे. आमचं काहीच पाहू नको तू, काहीच नको पाहू आमचं. माय म्हणे एवढंच आहे तुले. का बाई तुमच्याकडून नसून लोकांचं चांगलं पाहिजे होत तर वागलंय नका पाहू, चांगलंय नका पाहू, वागलंय नका पाहू. तुम्हाला काय पटते नाही पटलं नका बोलत जाऊ. टोमणे मारायचे असले टोमणे मारून देत जा, पण असं कोणाचा विध्वंस करायच्या मागं नका लागत जाऊ. ए रामायण है पुण्य कथा श्री गंगाजी का, ए रामायण है पुण्य कथा श्री गंगाजी का. रामायण सांगून राहिली मी, महाभारत सांगून राहिली, समजलं काय? नाही तर असं महाभारत घडलं नाही एका दिवशी. सगळे लोक एकीकरण तुमच्या तिघी चौघीले. आता माझ्या तोंडात वेगवेगळे शब्द नको आणू, आता माझ्या बोलायची परिस्थिती नाही आहे म्हणून सांग. आता पाहुणे आहे तिकडल्या घरी म्हणून बोलून नाही राहिली जोऱ्या जोऱ्यानं, त्याच्यानं तुला तर इथंच आताच गाळली असती ना. काय तोंडानं बसल बसल करता वन बाय वन, एक तर तू मरशील नाही तर मी मरण. खेळणार खेळता काय? काय नुसतं त्या बायकाईसारख्या गोष्टी करा, माणसासारख्या गोष्टी करून पहा कधीतरी. वन बाय वन शो खेळता काय? कुस्ती काही तोंडानं लय झाला आता. माणसं होय काय? माणसं असायला थांब ना, माणसं आणून देतो खेळ कुस्ती त्याच्यासोबत. अवैल कुस्ती मुस्ती काहीच नाही खेळायला लागत. हे घरीच जादूटोना करते, हे बावले बनवते आणि बावलेले खेळवते. मला माहित आहे ना हिचं सर, मी डोळ्यानं पाहिला. हिला काय वाटतंय का हे सुगरण आहे? काही सुगरण नाही आहे. आपण चांगले लोक आहे, आपण लय देव करतो म्हणून हिची जादू आपल्या अंगावर चालत नाही. आता येत आपल्याला आताच मारून टाकलं असतं म्हणे नाही, पण हिची जादू चालत नाही. आपल्यासोबत नेहमी आपल्या देवाचा छाया राहते म्हणून. माय बाई डोळ्यानं पाहिलं का? वो माय डोळ्यानं पाहिल्याबरोबर मेली कोण नाही होतो, जिवंत कशी आहे? ईशा मस्तानी दिन दी जाए मदहोश कर रही है लिए जाए. खरंच व काजल कमला आपलं भांडण लय वेळा झालं बिचारे. भांडण तुम्ही समजलं नाही, प्रेमान तरी समजा. काय समजू आम्ही, काय समजू? तुम्ही आमच्या भावनांसोबत खेळल्या, तुम्ही भावनांसोबत खेळल्या म्हणून आता आमच्या भावना जागृत होत नाही आहे तुमच्याबद्दलच्या. करणं ऍडजस्ट जराचं पाहिलं नाही होत असं तर लय झालं ना. आता हे एवढ्या भार असते काय? त्या लग्न आहे त्याचं सगळ्या गोष्टीत तुम्ही संकट आणता व स्वतःचं नाव खराब करता आणि त्याच्याबद्दल लोकांची बदनामी करून ठेवता. असं चांगलं नसते. तुम्ही सांगा ना तुमच्यासाठी पोरग पाहा लागते काय? पाहा लागते समजा सांगा, आम्ही तुमच्यासाठी पोरग पाहतो चांगलं. आम्हाला लग्न झाले, लेकरही पयाले, काही घरी आहे, काही लहान आहे, चेणे बेंडे. आता लग्नाचं वय तेव्हाला आहे वाटते नाही काय? तू करून घे ना, काय यायला लग्न करायला होतं, तू करून घे. माहिती जाय लग्न करायला चाल म्हणलं मा. नाही हो बापा आमचं काय, आम्ही म्हाताऱ्या तुम्ही जवान. बरं बाबा आम्ही करतो लग्न पा आमच्यासाठी पा. बरं चांगला पाहतो, ज्याच्या घरी काहीच नसं, फाटकं घर असं, रस्त्यावर घुमते तसा पाहतो मस्त. चालते आम्ही त्याची जिंदगानी काढतो. आम्हाला असं नाही आहे का फाटका आहे म्हणून नवीन पाहू दे म्हणून. आम्ही तो कोणाची जिंदगानी काढतो. ह्या फाटक्याची जिंदगी काढत आम्ही इथपर्यंत आलो. म्हणूनच फाटके विचार आहे सांगून तसे तू जोडतेच विचारा जसे. आम्ही कपटी नाही बाई, आम्ही साधे लोक आहे, साधे लोक आहे. आमचा कोणी फायदा घेऊन घेते, आम्हाला कोण मान देऊ नाही देऊ, आम्ही आमच्या देवात गुगून राहत असतो मस्त. पण चांगले लोक आहे आम्ही, तुमच्यापेक्षा लय चांगले. माय पाय बरं बापा. हो ना बिचारे, मला माहित असतं बरं सांगितलं हो तुला.
अरे संसार संसार आधी मिळते चटके मग मिळते भाकर. चला बाई, कुत्र्याचं शेपूट असं सरळ करायला पाहिलं, त्याला बार फेविकिकने चिपकून चिपकून ठेवायचा प्रयत्न केला, पण शेवटी कुत्र्याचं शेपूट ह्या कोळा सरायचं. काय रे बाबू, या ब्रू तू एक सवय बंद करता काय मग? तेव्हा कोणत्याही सवय हे सॉली मार घुरट घुरट पाहिजे जरा चांगला प्रेमानं पाच जण घुरट वाण्याच्या. काय आता आता काय म्हणते तिले माया मिजाज ही कुछ ऐसा है, कुछ मेरा मिजाज ही कुछ अलग सा है. हाव काय नवरी मस्त हसरी हसरी दिसते आणि तू नुसतं घुरट घुरट दिसतं बापा पानसट तोंडे. आता काय करावं, जे नशिबात आहे ते. बरोबर आहे, तर तिला काय काय सांगितलं, आपण काय काय करणार आहे आणि ते काय काय करणार आहे सांग मला आता. ते तिचे कपडे ते घेणार आहे, ब्युटी पार्लर वाली तिचीच राहणार आहे, बाकी सगळं आपल्याला येणार आहे, बाकी काहीच खर्च नाही आहे त्याचा. बरं काही हरकत नाही, कपडे म्हटलं असतं कपडे मीनच घेऊन दिले असते. करतो म्हटलं तर करू दे मग, आता नाही तर त्याचीच पोरगी त्याचा एखादा इच्छा असेल की त्यांचे कपडे ते घेते म्हणून घेऊ दे, काही हरकत नाही. हो ना, काय करतं. बरोबर आहे. बाकी आई मंगल कार्यालय की कोणतं सांगायचं. ते सांग ना आपलं न्यू सेलिब्रेशन लॉन अँड हॉल. आता 5 वर्ष झालं, खूप मोठं झालं आहे ना ते. आई त्याचा खर्च माहितीये का, 1,00,000 त्या मंगल कार्यालयात द्यायला लागते. फक्त 1 लाख देऊन देऊ. आई पण 1,00,000. काय होते, मेरे बेटे की खुशी के लिए मैं कुछ भी कर सकती हूँ. तुही खुशी कडा आहे ना, देवान द्यायला आहेत करून घ्या. पैशाचा उतमाच नाही म्हणताय मी शोभा पण नाही म्हणताय, द्यायला आहे देवान तर करून घ्या. असं ज्याच्यापाशी नाही राहत तरच ते आपल्यापाशी आहे, तर मग काय नाही बेकार काम करू लोक आपण. चांगले काम करतो, वाईट काम करतो, नाही काय. बरं बरं, जशी तुझी इच्छा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तुम्ही सगळेजण ठीकच असाल. तर आज माझी तब्येत बिलकुल ठीक नाही. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात.